ते बाहेर भांडे पडलेत, कपडे पडलेत, तुझं अजून झाडूनच झालं नाही का? हा अगं काहीतरी कामाची आहेस का तू? अगं दुसऱ्यांच्या पोरींनी बघ ना, सुनांनी कसं आणले लग्नामध्ये, संसार किती आलाय त्यांचा, आणि तू आली 4 टलपर घेऊन. हा कधी देणार आहे तुझा बाप? सांगितले मी त्यांना. सांगितले मी त्यांना. आणि ही ना तुझी नाटक आहे ना अशी माझी, असं गपची फ्रायची, असं तोंडावरती आव्हानतेस ना भोळेपणाचा, तो माझ्यासमोर आणायचा नाही बरं का. तू किती नखरेची आहे ना, आणि तुझ्या अंगात किती नाटक आहे ना, मला चांगलं माहिती आहे. अहो आता मी खरंच सांगते तुम्हाला, माझं बोलणं झालंय. आई आणि नानाला बोलली आहे मी की संसार पाठवा म्हणून. बोललीस तू? मला तर वाटत नाही तू बोलली असेल तुझ्या बापाला आणि भावाला काही. हा विश्वास ठेवा माझ्यावर, मी करते आणि कामं पण करते सगळी. हे बघ, या 8 दिवसात जर संसार पाठवला नाही त्यांनी, तर तू या घरात राहायचं नाही. या घरात चालती व्हायची तू, कळलं का? असं काय बोलताय तुम्ही? पाठवतील ना आज ना उद्या. अगं 4 चौघात मी गेले ना, बायका थुकतात, म्हणतात काय आणलं तुझ्या सुनानी, काय दिलं तुमच्या सासरवाडीने, काय दिलेलं आहे तिच्या माहेराकडून, आणले का नाही काय? सगळे माझ्या पोराला नावं ठेवतात, सगळे दाखवतात, हे बघ मला असं केलंय, हे बघ मला तसं केलंय, विचारा माझा पोरगा. आणि तू असली, तुला काही वाटत नाही का? लाजबीज वाटत नाही? अहो देतील ना आत्या. कधी देतील? कधी देतील? तू तशी ऐकायची नाही. ऐका ना. नाही, तू या घरात राहायचं नाही.